माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, बऱ्याच ताईंचे कमेंट येत होते मला की काश्मीरची ट्रिप काश्मीरची ट्रिप बद्दल माहिती सांगा, किती खर्च, काय सोबत घेऊन जायचं, काय पूर्वतयारी। तर चला बरं, म्हणजे खूपच वाट बघायला लागली या व्हिडिओची, कारण पापडाची ऑर्डर चालू होती ना त्यामुळे। तर आता सगळी काही तुम्हाला मी माहिती ना एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल, त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सगळी काश्मीरची ट्रिप आमची कशी झाली, आम्ही काय विसरलो, तुम्ही जाताना काय सोबत घेऊन जायचं, सगळे काही तुम्हाला सांगते। आणि आम्हाला किती खर्च आला तर पर कपलच सांगायचं ना आपण। तर चला, मिस्टर सांगणार आहे सगळं काही माहिती तर तुम्हाला पण आवडतं ना बोललेलं। चला, तर आपण ना जो काही टोटल खर्च असं सगळं शेवटी सांगू। पहिल्यांदा आपण ना काय काय घेऊन जायचं इथून सुरुवात करू ना, कारण की काय काय घेऊन जायचं त्याला किती खर्च लागतो ते आपण सांगू। तर मग ना आपण जेव्हा ना काश्मीरला जातो ना, तर आपल्या बरोबर भरपूर स्कॅम होतात, जसे आमच्या बरोबर झाले। सुरुवात आहे ना आपल्या घरापासून होते। म्हणजे आपण काय करतो की आपल्याला काश्मीरला जायचंय तर आपण लगेच व्हिडिओ बघतो नाही का, मग ते सांगता आपल्याला की एवढे कपडे घेऊन जा, बॉम्बर जॅकेट घाला, लेअरिंग करा, 3-3, 4-4 लेअर करा। पण मग एवढं काही लागत नाही, आपण जाऊन आलो म्हणजे थंडी असते तिथं, पण मग एवढी पण नसते की आपण जास्त काही घातलं पाहिजे नाही का। तर मग आपल्याला थर्मल फक्त महत्वाचं असतं, थर्मल मेन असतं की आपण जाताना थर्मल शक्यतो घेऊनच जावं। थर्मल घातला आणि त्यावरती टॉप घातला तरी होतं, कंट्रोल होती। म्हणजे वातावरण चेंज झाल्यानंतर आपल्याला तिकडे जास्त गरज भासते असं। बॉम्बर जॅकेट आहे ना आपल्याला मेन 3 ठिकाणी लागतं, एक सोनमर्गला लागतं, गुलमर्गला लागतं आणि दूधपत्रीला। बाकी ठिकाणी नॉर्मल जॅकेट आपलं जाड मधलं असतं ते घेऊन गेलं तरी होतं। घरचं आपलं असतं ना थंडीमध्ये युज करतो ते घेऊन गेलं तरी होतं। फक्त या 3 ठिकाणी तिला रेंटने पण मिळतं। रेंटने 200 रुपयामध्ये आपल्याला बॉम्बर जॅकेट आणि 100 रुपयाचे आपल्याला ते गमबूट भेटून जातात। तर आपण 3 ठिकाणी रेंटने घेऊ शकतोय। आणि आपण जर ते बॉम्बर जॅकेट नाही घेतलं ना तर आपला स्पेस पण वाचतो बॅगमध्ये, आपल्याला जास्त वस्तू घेऊन पण नाही जातात। एकदा ना ते खूप जाड असतं ना, आपण ते इकडे वापरू पण शकत नाही। आता ते आम्ही युज करू शकत नाही कारण ते लॉंग आहे, जाड आहे ना। मग ते एकदा आपण काश्मीरला एकदा ट्रिपला गेलो आणि ते युज फुल नाही होत ना, मग रेंटने घ्यायचं, तिला 200 रुपये रेंट द्यायचं आणि घालायचं। आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पण घालायला भेटतं। आम्ही ना म्हणजे आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं पण नाही का की ते डिकॅथलॉनला जाऊन बघा, तिकडं पण भेटतात। तिकडं जवळपास 5,000पासून होते। तिथं ते कसं सांगतं आपल्याला की टेम्परेचर नुसार असतं नाही का, आपल्याला ज्या टेम्परेचर मध्ये जायचं त्या टेम्परेचर नुसार कपडे भेटतात। पण मग एवढी काही थंडी नाही राहत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही राहत। आपल्याला राहते गुलमर्ग सोनमर्ग मध्ये राहते, प्रत्येक ठिकाणी काही एवढी थंडी नव्हती। दूधपत्रीला होती थंडी खूप। तर आपल्याला ना थर्मल कंपल्सरी लागेल, थर्मल आपण घेऊन जाऊ शकतोय। त्याच्यानंतर बॉम्बर जॅकेटची तुमच्या याच्यावरती तुम्हाला वाटलं तर तुम्ही ना, पण आम्ही घेऊन गेलो होतो कारण आम्हाला माहित नव्हतं कसं असतं तिथे रेंट वगैरे। पण 200 रुपये रेंटने आणि आपण जास्तच बार्गेनिंग केली तर जास्त पण कमी होतात तिथं। सगळ्यात महत्वाचं बार्गेनिंग करावी लागते प्रत्येक ठिकाणी। तर बॉम्बर जॅकेट म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकतात, तिथे भेटतं व्यवस्थित, चांगलं राहतं सगळे काही। आम्ही नाशिक मध्ये तिबेटियन मार्केट मधनं घेतलं होतं। प्रियांकाचं आणि साक्षीचं 1750 रुपयाचं एक होतं आणि सौरभचं माझं 1650 रुपयाचं। तर यांचं हाफ होतं ना, आमचं लॉंग, यांचं लॉंग होतं, यांचं 1750 का 1800 किती होतं, 1750 होतं। त्याच्यानंतर ना आपल्याला सांगता नाही का की तुम्ही हँड ग्लोव्ह घेऊन जा, वॉटरप्रूफ घेऊन जा, कॅप घेऊन जा। तर मग ना एवढी काही गरज नाही पडत। आपण तुम्ही जेव्हा श्रीनगरमध्ये जाताल ना, श्रीनगरमध्ये तुम्हाला 100 रुपयामध्ये चांगले वॉटरप्रूफ हँडग्लोव्ह मिळतात, कॅप पण चांगल्या भेटतात। इथं आम्हाला 350 रुपयाचे हँडग्लोव्ह भेटले, त्याच्यानंतर कॅप पण महाग गेला, 350-400 रुपयाचा कॅप गेला। तुम्ही इथून न घेता तिथं घेतलं तर तुम्हाला, कारण की ऑलरेडी तिथं थंडी असते तिथं सर्व गोष्टी विकणारे खूप राहतात ना, मग ते आपल्याला 100 रुपये मध्ये सगळी काही गोष्टी देऊन जातात। 100 रुपयाचे कॅप पण भारी होते। आता रोशनीच्या मिस्टरांनी ना म्हणजे बॉम्बर जॅकेट पण नव्हतं नेलेलं आणि हँडग्लोव्ह पण ते पण नव्हतं गेलेलं, तर तरी पण त्यांना बॉम्बर जॅकेट पण तिथं भेटले रेंटनी आणि हँडग्लोव्ह आमच्यापेक्षा भारी भेटले 100 रुपयामध्ये। तर मग शक्यतो आपण ना तिकडच घेऊन जाऊ। बॅग मध्ये आपण ना आपले जे डेलीचे, कारण तिकडे भरपूर आपण फिरतो आणि मग आपले म्हणजे आपण जे खरेदी करतो। आमचे असं झालं होतं बॉम्बर जॅकेटमुळे आम्हाला कपडे जास्त नाही आले ना, कारण की फ्लाईट मध्ये वेटचे पण लिमिट असतं किती होतं आपल्याला, 15 केजी पर पर्सन 15। आणि आपण 7-8 दिवसासाठी जातो, तेवढे आपल्याला कपडे वगैरे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही गेले ना तर काश्मीरला तर खाणे म्हणजे आपल्या इकडचं काहीतरी घेऊन जायचं, खायचं।
कारण तिकडचं जास्त ना मॅगी वगैरे चहा कॉफीत जास्त आणि हॉटेल मधलं रोज आम्ही पनीर भाजी खाल्ली आहे. त्याच्यावरती आपण पुढे बोलू. त्याच्यानंतर ना कपड्यांचं बोललं तर आपण 2 ते 3 भरपूर ठिकाणी, आम्ही एकाच ठिकाणून कपडे नाही घेतले, आम्ही प्रत्येक ठिकाणी थोडीफार किंमत पाहून त्याच्यानुसार घेतले. आम्ही पहिले झुडिओ मध्ये काही घेतले, ट्रेंड्स मध्ये पण घेतले, त्याच्यानंतर आणखी कुठे घेतलं तिबेटियन मार्केट मध्ये काही बघितले, किंवा मग सिन्नरचे काही लोकल शॉप मधून पण शक्यतो ना एकाच ठिकाणून शॉपिंग करायपेक्षा 2-3 ठिकाणी म्हणजे आपले पण पैसे थोडे वाचून आपल्याला व्हरायटी पण भेटते आपल्याला तिथं. त्याच्यानंतर मग शॉपिंग आणखी काय, शूज वगैरे. हा शूज पण आहे ना, सॉक्स वगैरे. हा शूज आपले जे तुमच्याकडे घरी जर नॉर्मल असते ना चांगले मध्ये, तर घरचे घेऊन जा, नवीन घेऊन जायची काही गरज नाही. आम्ही सर्व शॉपिंग नवीन केली होती. जास्त खर्च झाला, खर्च जास्त वाढला. तिथं गंबूटच युजफुल, म्हणजे गंबूटच घ्यावाच लागते प्रत्येक ठिकाणी. कोणत्या ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी नाही, 3-4 ठिकाणी घ्यावं. श्रीनगर फक्त लोकलला नाही लागले. पण गमबूट पण ना जास्त, म्हणजे तिथं ना जास्त सांगतात आपल्याला 300-400 रुपये, पण 100 रुपयामध्ये गमबूट आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटून जात. सांगायचं प्रत्येक ठिकाणी गेलं ना, सांगायचं की आमचा ना 3रा-4था दिवस आहे, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो, आम्ही 100 रुपयामध्ये गमबूट घेतो. आम्ही असंच करायचं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो तरी तेच सांगायचं. आम्ही 3रा दिवस आमचा काश्मीरमध्ये आम्ही गमबूट 100 रुपये रेंटनेच घेतले, आम्हाला द्या ते देऊन टाकतात. आणि गमबूट घेताना पण ते ओले नसावे ना, पाहिजे ते कोरडेच घ्यायचे, असे बघून घ्यायचं असं. पुढे आपलं काय अजून. त्याच्यानंतर मग आम्ही इथून जेव्हा निघालो तेव्हा आम्ही इथून पुण्याला जाण्यासाठी गाडी केली होती ना. ते आपण जम्मूला डायरेक्ट श्रीनगरला का नाही गेलो हे पण सांगू. असं पहिल्यांदा आपण पुण्याचं बरं ठीक आहे ते सांगू आपण, की म्हणजे ना आम्ही 14 तारखेला गेलो होतो, आणि 14 तारखेला ना म्हणजे इथून ना मुंबई पासून पण फ्लाईट असते श्रीनगर डायरेक्ट, परंतु 14 तारखेला जवळपास सर्व बुक होते. आणि आम्हाला नेमकी त्याच वेळेस जायचं होतं, आमच्या सुट्ट्या पण काढलेल्या होत्या तेव्हाच, त्याच्यामुळे मग आम्ही इथून पुणे, आणि पुणे टू इंदोर, आणि इंदोर टू जम्मू. म्हणजे अचानक असं आमचं हे झालं ना, तर आम्हाला सगळ्या फ्लाईट बुक होते. मग आम्ही पुणे टू इंदोर, पुणे टू इंदोर टू जम्मू गेलो असं. परंतु आम्हाला त्याचा फायदा पण झाला, कारण आम्हाला इंदोर मध्ये पण थोडं फिरता आलं. इंदोरचं अन्नपूर्णा पाहिजे, अन्नपूर्णा टेम्पल बघितलं, खाऊ गल्ली, त्याची पण व्हिडिओ येणार तुम्हाला. खाऊ गल्लीला पण खाऊ गल्ली खूप खाल्लं आम्ही. काही टाकणार ते सगळे कंटाळले ना, तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा, टाकून देईल मी. म्हणजे ना आम्ही जेव्हा तिकडे निघालो ना, तर ते व्हिडिओ खूप भारी आहे हाऊस बोट मध्ये, ते पण नाही टाकलेले, ते टाकेल तुम्हाला एका दिवशी प्रियंका. ठीक आहे, हे झालं. तर मग त्याच्यामुळे ना आम्हाला ना पुण्यावरनच पुणे टू इंदोर जावं लागलं, आणि इंदोर टू जम्मू जावं लागलं. परंतु आम्हाला त्याच्यामध्ये ना आमचे पैसे पण वाचले बरेचसे. डायरेक्ट म्हणजे मुंबई ते श्रीनगरचे जास्त भाडं पडत होतं आम्हाला. तर आम्हाला ना पुणे टू जम्मू आहे ना, म्हणजे एका पर्सनला आहे ना पुणे टू जम्मू 8,650 लागले, आणि कपलसाठी आम्हाला 17,300 रुपये लागले दोघांना. पुणे टू जम्मू डायरेक्ट पुणे टू जम्मू. म्हणजे टोटल आम्हाला 17,300 पुणे टू जम्मू लागले. आणि तिकडून येताना आम्हाला जम्मू ते पुणे एका पर्सनला 7,890, आणि कपलला 15,000, म्हणजे 16,000 रुपये तिकडून येताना लागले आम्हाला. म्हणजे जवळपास आम्हाला 33,000 रुपये फ्लाईटचा खर्च आला दोन्ही साईड कपलसाठी. 33,000 रुपये किंवा 34,000 रुपये आपण धरू शकतो, थोडंफार इकडे तिकडे, जसं फ्लाईटच्या अवेलेबल तिकिटानुसार राहत त्याच्यानुसार मग मला पडून. तेव्हा खूप सगळे काही आपले ट्रेन वगैरे पाहिलं ते सगळे बुकिंग होते त्यावेळी. म्हणजे दोन्ही साईडचा जो खर्च आहे आम्हाला कपलचा, तो जवळपास 34,000 रुपये फ्लाईटचा आम्हाला खर्च आलेला आहे कपलचा. एक म्हणजे पर पर्सनला आम्हाला जवळपास 17,000 रुपये पर पर्सन आलेला आम्हाला, आणि कपलसाठी धरलं तर आम्हाला 34,000 रुपये फ्लाईटचा खर्च आला. आम्ही सगळं खर्च आपण कपलचाच सांगू, कपलचाच सांगू पर पर्सन सांगण्यापेक्षा. त्याच्यानंतर जर बोलायचं ठरलं तर पॅकेज, तर आमचं पॅकेज कंट्री ट्रॅव्हल पॉइंट नावाचं आमचं वालं होतं. त्यांच्या म्हणजे टूर्सचं होतं कंट्री ट्रॅव्हल पॉइंट, त्यांच्याकडनं आम्ही केलं होतं. तर आमचं आहे ना 8 दिवस आणि 7 रात्रीचं आमचं पॅकेज होतं. तर आमचं कपलचं जे होतं ते 35,666 रुपयाचं आमचं पॅकेज होतं कपलसाठी. म्हणजे 36,000 धरून चालू आपण, 36,000 कपलचं पॅकेज होतं 7 रात्र आणि 8 दिवसांचं. त्याच्यामध्ये आमचा जो 1 दिवस होता तो म्हणजे जम्मू ते पहलगाम आमचा ट्रॅव्हल मध्ये प्रवासामध्येच गेला.
तुम्ही व्हिडिओ मध्ये पण पाहिलं असेल की पहिल्या दिवशी आम्ही एकदम पॅक होऊन निघालो होतो पण तो पूर्ण दिवस आमचा प्रवासामध्ये म्हणजे आम्ही तिथे जम्मू मध्ये आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही तिथे आमचं मुक्काम होतं तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर केलं आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्हाला काय माहिती ना आम्ही मॅप वगैरे काही बघितलं नाही आम्ही पूर्ण पॅक झालो की खूप थंडी कारण आपण बघतो खूप बर्फ आम्ही फुल तयार झालो आणि गाडीमध्ये आमचा पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेला तर जम्मू ते पेहलगाम ना मग आम्ही जम्मू ते पेहलगाम काहीतरी 260 का 270 किलोमीटर अंतर आहे तेवढं आम्हाला पूर्ण दिवस आम्ही 4 वाजता पोहोचलो फक्त आम्हाला रात्री ते स्वेटर काम आले बाकी काही नाही आम्ही एकदम पॅक होऊन गेलो होतो तर मग पॅकेजचं झालं ठीक आहे तर आम्ही जेव्हा ना इथून गेलो फ्लाईटनी तर सर्वात पहिल्यांदा आम्ही जम्मू मध्ये आम्ही म्हणजे उतरलो तर जम्मू मध्ये ना सिम कार्ड घ्यावं लागतं आपले सिम चालत नाही तर आपल्याला तिथे आहे ना सिम कार्ड घेतलं कारण आपले सिम तिकडं चालत नाही तिकडं प्रीपेड सिम लागतं आणि आपण म्हणजे आपलं इथलं सिम पण प्रीपेड करू शकतोय तर सौरभने केलं होतं पण मग कसं 3 महिने त्याला थांबावं लागतं 3 महिन्यानंतर मग परत आपल्याला पोस्टपेड करावं लागतं आणि त्याचा काहीतरी 500 रुपये महिना असतो प्रीपेड सिमचा आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो जम्मू मध्ये तर आम्ही डायरेक्ट नवीनच सिम घेतलं नवीन सिम आपल्याला तिथं 500 रुपयामध्ये मिळून जातं फक्त आधार कार्ड दाखवायला लागतं जम्मू एअरपोर्ट वरती आपल्याला प्रीपेड सिम मिळून जाईल मी नवीन एक सिम घेतलं होतं आणि रोशनीच्या मिस्टरांचं त्यांचा पहिल्यापासून प्रीपेड आहे फक्त सौरभने इथून करून घेतलं होतं सौरभने इथूनच करून घेतलं त्यांनी जम्मूला जाऊन घेतलं आपले सिम काही तिकडे चालत नाही तर आपलं ते जाऊन सिम घ्यावं लागतं आमच्या सगळ्यांचे फोन तर आमचा पहिल्या दिवशीचा जो मुक्काम होता तो जम्मूच्याच हॉटेलमध्ये होता आणि जम्मूचं हॉटेल पण चांगलं होतं तिथलं जेवण पण चांगलं जम्मूचं जेवण पण भारी होतं आणि तिथं जम्मू मध्ये अजिबात थंडी राहत नाही तिथं बर्फच पडत नाही असं जम्मू इथल्यापेक्षा पण नाशिक पेक्षा पण भरपूर गरम आहे जम्मू मध्ये खूपच गरमी त्याच्यानंतर ना आमचा जो दुसरा दिवस होता ना तर तो आम्ही जम्मू मध्ये जेव्हा निघालो तर आमचा पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेला पेहलगाम कारण की जम्मू ते पेहलगाम जे अंतर होतं ते जवळजवळ 270 का 260 किलोमीटर काहीतरी अंतर होतं तर ते आम्ही ना आमचं जे पॅकेज होतं ना टूरचं तर आमचं किती 7 रात्री आणि 8 दिवसाचं पॅकेज होतं त्याच्यामध्ये आम्हाला कार पण होती ते पॅकेजचं जे आहेत ना तर त्याचं मी पीडीएफ आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईल तर तिथं तुम्हाला बघायला मिळेल की आमचं पॅकेज कसं होतं त्याच्यामध्ये आम्हाला कार पण होती म्हणजे पहिल्यांदा आम्हाला इर्टिगा कार होती पण आम्ही बोलून नंतर इनोवा कार घेतली त्याचे काही त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस नाही लावले तर ते पण चांगलं झालं कारण आमच्याकडे बॅग पण जास्त होत्या त्याच्यामुळे प्रत्येकाची सेपरेट बॅग 6 बॅग होत्या आमच्या प्रत्येकाच्या तर ती जी गाडी होती ती आम्हाला जम्मू पासून त्या हॉटेल पासून पिकअप करायला आली तिथून ती आम्हाला पेहलगामला घेऊन गेले ती गाडी आम्हाला पूर्ण 7 दिवस आमच्या बरोबरच होती तर आमचा पहिला दिवस तसं पूर्ण ट्रॅव्हल मध्येच गेला पेहलगाम पण ट्रॅव्हल मध्ये पण गेला पण बाकीचे बाहेरचे नजरे बघण्यासारखे राहतात म्हणजे गेला तो पण छान दिवस गेला आमचा बाकीचे नजरे तुम्ही बघितलेच नाही सगळे व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर मग त्या दिवशी आम्ही पेहलगामच्या हॉटेलमध्ये मुक्कामी होतो ते हॉटेल पण ठीक होतं आणि प्रत्येक हॉटेलमध्ये ना आपल्याला पॉवर ब्लँकेट किंवा हिटर या गोष्टी मिळून जातात त्याच्यामुळे ना जास्त थंडीचा ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपण जेव्हा रूम मध्ये जातो ना तेव्हा पॉवर ब्लँकेट असले की काही गरज वाटत नाही गरजेचं एवढं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जो दुसरा जो दिवस होता तो आम्ही तिसरा दिवस होता त्याच्यामध्ये आम्ही मग मिनी स्वित्झर्लंड केला आणि बेताब व्हॅली केली तर आमचं जे हॉटेल होतं पेहलगामचं तिथून मिनी स्वित्झर्लंड जवळच होतं आणि मिनी स्वित्झर्लंडला मजा आली तिथं आमच्याबरोबर भरपूर मोठा स्कॅम झाला म्हणजे जेव्हा आम्ही मिनी स्वित्झर्लंडला गेलो तर आम्ही असं काही म्हणजे बघून पण नव्हतं गेलो व्हिडिओला पण बघून नव्हतं गेलो तर आमचा जो ड्रायव्हर होता ना त्याला प्रत्येक ठिकाणी कमिशन होतं म्हणजे तिथं ना प्रत्येक गोष्टी कमिशन बेसिक होत असतील प्रत्येकाला कमिशन असतं तर ड्रायव्हर ना आपल्याला अशाच ठिकाणी घेऊन जाईल की तिथे त्याला कमिशन मिळायचं तर मिनी स्वित्झर्लंडचं आहे ना तर ते घोड्यांचं ना असं एक वेगळ्या ठिकाणी तो आम्हाला दुसरीकडे तुम्ही थोडा पुढे घेऊन गेला जिथे ना आम्हाला घोडे काही भेटले नाही आणि आम्हाला म्हणजे थोडंच होतं त्याच्यामुळे आम्हाला जास्त बार्गेनिंग पण नाही करता आलं तर आम्हाला तिथं थोडं घोड्यांचं कॉस्टली गेलं पर पर्सन 2200 रुपये पर पर्सन गेलं जवळपास पर पर्सन 1500 किंवा 1700 रुपये घेतात ते आणि लांब आहे म्हणजे ना जवळपास पाऊण तास लागतो वरती जायला आणि पाऊण तास खाली यायला लागतो भीती पण वाटते
तर पण आमच्याकडनं तिथं थोडे पैसे जास्तच गेले, पण आम्ही तिथून पुढे चांगलं बार्गेनिंग केलं. फर्स्ट टाइम म्हणजे आता आपण काश्मीरमध्ये गेलो, आपल्याला काही माहित नसते बाहेर गेल्यानंतर, आणि मिनी स्वित्झर्लंड आपलं पहिलंच होतं ना प्लेस, त्यामुळे मग आम्ही काही थोडंफार कमी केले, 2200 रुपये आम्हाला बार्गेनिंग करायला ना. म्हणजे ते घोड्यांचं जे असतं ना मार्केट, म्हणजे एक ठिकाणी प्लेस आहे तिथं पूर्ण घोडेच येत असतात, तिथूनच आपल्याला घोडे काढते असतात. पण ड्रायव्हरने आम्हाला पुढे आणलंय, आम्हाला पण माहिती नव्हतं ते, आणि तिथं आम्हाला जास्त घोडे पण नव्हते आणि आम्हाला बार्गेनिंग करायला जास्त चान्स पण मिळाला. ते एकच आले आमच्याकडे. आणि शक्यतो ना काश्मीरमध्ये ना प्रत्येकच ठिकाण बघण्यासारखं आहे, परंतु मिनी स्वित्झर्लंड आहे ना, एकतर ते वर चढून जावं लागतं, आणि त्याच्यामध्ये पण ना तिथं आम्ही जेव्हा तिथं वर पोहोचलो ना, तर ते बोलले की खाली पण लवकर निघायला लागत, कारण यायच्या वेळेस ती गर्दी होती ना, मग घोड्यांना टकर होते, घोड्यांना भूक लागते, ते भूक येतच असतं, घोड्यांना पळायला लागतात. काही घोडे पडले होते, आणि घोडा जर पडला ना तर त्याच्यावरती बसलेला माणूस अडकून जातो, त्याला पण बाहेर निघता येत नाही तोपर्यंत, घोडा उभा राहत नाही तोपर्यंत. तर मिनी स्वित्झर्लंडला आम्हाला 2200 रुपये लागले पर पर्सन. आणि आम्हाला पण कसं कळालं की कमी पैसे घेतात, 2200 आपले जास्त गेले, तर तिथे असतात. आणि नाशिकचेच होते ना ते पण, त्यांच्याकडून 1600 रुपये घेतले, 1700 रुपये त्यांच्याकडनं घेतले, 1600-1700 असं ते घोडा स्टँड जे आहेत ना तिथून त्यांनी घोडा केला होता, म्हणून त्यांना बार्गेनिंग करायला तिथे भरपूर काही भेटलं ना. आपण पुढे गेलो ते भरपूर यायचे, मग आपल्या कधी स्वतःहून येतात आणि कमी देतात असं. पण मग ना आम्ही काश्मीर मधल्या ज्या गोष्टी बघितल्या ना, मिनी स्वित्झर्लंड एवढं पण काही भारी वाटलं नाही. आमच्या पॅकेज मध्ये काय काय होतं, बेताब व्हॅली होती, अॅरो व्हॅली होती, चंदनवारी होती. तर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की इथे या ठिकाणी बर्फ नसेल, तुम्ही मिनी स्वित्झर्लंडला जा, आणि आमची तीच मोठी चुकी झाली की आम्ही मिनी स्वित्झर्लंडला गेलो. एवढं पण काही खास बघण्यासारखं नव्हतं मिनी स्वित्झर्लंड. म्हणजे 2200 रुपये घालून वरती जाणं, त्यामुळे म्हणजे ते ना किती 20 मिनिटातच आम्हाला म्हणत होते की रिटर्न निघायचं, पण मी त्यांना सांगितलं की आम्हाला एवढे पैसे द्यायचे, आम्ही नाही करता 1-1.25 तास थांबलो असं तिथं. मिनी स्वित्झर्लंड ठीकठाक होतं, जास्त हे पण नाही आणि जास्त खूप बघण्यासारखं पण नाही. ते काहीतरी असतं तो ऋतू ना, हिवाळ्यात असतं ना, आता म्हणजे तिथं स्नोफॉल होते ना त्यावेळेस ठीक असतं, त्या छान असतं. पण आता एवढं काही बर्फ नव्हतं, आम्हाला सगळ्यात जास्त बर्फ सोनमार्गला भेटला ना. त्याच्यानंतर मग आम्ही बेताब व्हॅलीला गेलो, तिथं पण आम्ही घोड्यावरती बसलो होतो, परंतु तिथं घोड्यावर बसणं कंपल्सरी नाहीये, पण आपल्या याच्यावरती आहे. रील शूट करायची असेल ना तर मग आपण बघू शकतो, म्हणजे घोड्यावर बसलो आपण ना सगळे पॉईंट लवकर पाहू शकतो, आणि आपले फोटो शूट होतो, रील शूट होतं. मग आम्हाला सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे होते, मग आम्ही घोडा घेतला आणि आम्ही घोड्यावरती सगळे काही पॉईंट पटकन बघून आलो असं, कारण गाडी घेऊन गेलो होतो ना ती. तिथं आम्हाला तिथं ना पहिली गोष्ट आपल्याला ना बेताब व्हॅलीला जाण्यासाठी गाडी करावी लागते दुसरी, तिथं आपली गाडी चालत नाही. तर त्या गाडीचे पण आमचे 1200 रुपये घेतले होते, युनियनची कॅब असते. तर त्या गाडीचे 1200 रुपये आमचे ते गेले. आणि त्याच्यानंतर तिथं आम्ही घोडा केला, तर घोड्याचे पण पर पर्सन 300 रुपये घेतात. फोटो लावलं, त्याच्यामध्ये फोटो पण काढून दिले त्यांनी आमचे, आणि फोटो चांगले काढून देतात तिथं, फोटो व्हिडिओ 100 रुपये येतात असं. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो ना, येतात आपल्याकडे फोटोग्राफर, आम्ही तुमचे फोटो काढून देतो, रील बनवून देतो, 100 रुपये. म्हणजे आम्ही काही बनवले 100 रुपयामध्ये. 100 रुपयामध्ये पण सोनमर्गची जी रेड साडी काढेल ती 200 रुपये लागले ना, तर आम्ही त्या 2 बनवल्या, तर आम्हाला 2 400 रुपये लागले. फक्त सोनमर्गला पण 200 दिली, कारण ती प्रत्येक ठिकाणी 100 रुपयामध्ये रील बनवून देतात. तर मग बेताब व्हॅलीला पण चांगला स्पॉट आहे, बेताब व्हॅली, तिथं पण तुम्ही नक्की जा. बेताब व्हॅली पण खूप छान आहे, मस्त आहे. त्याच्यानंतर मग जो आमचा 4था दिवस होता, तो आम्ही गेलो दूधपत्रीला. तर दूधपत्रीला आहे ना, दूधपत्री आपल्या याच्यामध्ये होतं पॅकेज मध्ये, दूधपत्री नव्हतं आमच्या पॅकेज मध्ये, परंतु आम्ही केलं कारण की आपल्याला करता येतं, डिसाईड चूज करता येतं असं. तर दूधपत्री सगळं भारी स्पॉट वाटला आम्हाला दूधपत्री मध्ये. दूधपत्रीवर म्हणजे आम्ही गेलो ना, आम्हाला वाटलं हा काश्मीर मध्ये आलोय, आम्हाला एवढी थंडी खूप जास्त थंडी वाजली होती आम्हाला. तुम्ही माहिती तर ते नदी पण होते ना, पाणी बर्फ आला म्हणून जास्त थंडी. आणि आपण ते दूधपत्रीला याच्याने गेलो ना, एटीव्ही बाईकने गेलो होतो आपण. एटीव्ही बाईकचे आमचे जवळपास 1500 रुपये पर पर्सन, 1500 रुपये. त्यात आपण एकच गाडी दोघं होतो ना. साधारणतः कपलचे 3000 रुपये एटीव्ही बाईकने दूधपत्रीचे लागतात. आणि लांब आहे ते अंतर, चांगलं लांब आहे, जवळजवळ 10 किलोमीटर असेल ते, 10 किलोमीटर जावं लागतं. खूप फास्ट नेतात. ते सांगतात आपल्याला की हा पॉइंट आहे, 2 पॉइंट आहे. पॉइंट एवढं काही खरं नाही राहत, ते आपल्याला काहीतरी सांगतात की इथे हे झालं, इथे या पिक्चरची शूटिंग झाली. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला पण माहिती नाही राहत.
पॉइंट वरती नाही जायचं शक्यतो. पॉइंट वरती ना ते पैसे वाढवतात, आपण आपल्या याच्यानुसारच जायचं. जसे पॉइंट वाढेल तसे ते चार्जेस वाढवतात. त्याच्यानंतर 5वा आमचा जो स्पॉट होता तो 5व्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो होतो. तर गुलमर्ग आहे ना, गुलमर्गला आम्ही गुलमर्गचे ना गंडोला जो असतं गंडोला राईड त्याच्यामध्ये आधीच तिकीट ऑनलाईन बुक करायचे असतं. त्याचे 2 फेज राहतात, फेज 1 आणि फेज 2. आम्ही फेज 1च केला. फेज 1चं तिकीटच भेटलं नाही आपल्याला. फेज 1चं 800 रुपये तिकीट असतं आणि फेज 2चं पण ना 800 का 900 रुपये तिकीट असतं. ते दोन्ही तिकीट बुक करायचे असतात. म्हणजे ना ऑनलाईनच करून गेलो होतो. आता आम्ही विंटर मध्येच गेलो ना, तर विंटर मध्ये आम्हाला खालीच बर्फ मिळाला. समर मध्ये खाली बर्फ राहत नाही, त्यावेळेस आपण फेज 2 मध्ये जाऊ शकतो. पण दोन्ही कुठ पण भेटतो ना, मग त्यापैकी म्हणजे तिकीट भेटलं आम्ही ते घेतलं फेज 1चं. आणि फेज 1 मग वरून गेलो तिकडे. खूप बर्फ आम्ही खेळलो होतो, बघितलं असेल ना तुम्ही ते पण. गुलमर्ग मध्ये आम्हाला काहीच करावं नाही लागलं. गुलमर्ग मध्ये फक्त आम्ही गंडोला राईड केली. त्याच्यानंतर 6वा दिवस जो होता ना, तो आम्ही 6व्या दिवशी आम्ही सोनमर्गला गेलो. सोनमर्गला आमची गाडी डायरेक्ट तिथपर्यंत गेली. सोनमर्ग आहे ना श्रीनगर पासून थोडस लांब आहे. सोनमर्गला जायला आम्हाला सकाळी आपण किती 8-8:30 90 किलोमीटर आहे, काहीतरी 80-90 किलोमीटर आहे श्रीनगर पासून. तर सोनमर्गला आमची गाडी डायरेक्ट तिथपर्यंत गेली. कधी कधी जास्त स्नोफॉल झाला तर आपली गाडी जात नाही, मग आपल्याला दुसरी गाडी करावी लागती. ते चेन लावलेलं असतं, त्या गाड्या कराव्या लागतात. परंतु आमची गाडी डायरेक्ट पूर्ण खालपर्यंत गेली. तर सोनमर्गला आम्ही स्लेज केला. तिथे गेल्यानंतर तर स्लेजचे पण आमचे 1500 रुपये पर पर्सन घेत होते. 1500 रुपये प्रत्येक ठिकाणी ना 1500 आपण धरून चालायचं की आपले पैसे जातात. घोड्यावरती बसा तुम्ही किंवा मग स्लेज वरती बसा किंवा एटीव्ही बाईक करा. सोनमर्गला स्लेज किंवा आहे ना ती चेनची कार गाडी असते तीच करावी लागते. घोडे वगैरे नसतात ना सोनमर्ग. चेन नाही का, पण ते यालाच होते वाटतं ना. नाही सोनमर्गला पण होते ते, पण मग स्लेज पण छान होते. आणि सोनमर्ग खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे तिथं आल्यानंतर एकदम असं कुठे आपण वेगळी स्वर्गातच हवे असं वाटतं. टोटल सगळीकडे बर्फ दिसतो आपल्याला, जमीन डायरेक्ट बघायला मिळत नाही. वरती आकाश, खाली बर्फ, चारी बाजूनी बर्फ, कुठेच काही दिसत नाही. एकदम असं छान वाटतं म्हणजे गेल्यानंतर. ते म्हणजे जो ते थाजबाज ग्लेशियर आहे आणि त्याच्या शेजारचा जो डोंगर आहे जिथे आपण रील काढली ते एकदम भारी बघायसारखं सीन येतो. तर सोनमर्ग, गुलमर्ग आणि दूधपत्री या 3-4 गोष्टी तर बघाच तुम्ही गेल्यानंतर हे बघाच. त्याच्यानंतर मग आमचा जो 7वा दिवस होता शेवटचा, तर त्याच्यामध्ये आम्ही श्रीनगरचं जे शंकराचार्य टेम्पल आहे, लोकल शंकराचार्य टेम्पल बघितलं. त्याच्यानंतर ते 2-3 गार्डन बघितले, मुघल गार्डन होते. आणि गार्डन म्हणजे विंटर मध्ये काही एवढे नसतात. समर मध्ये गार्डन खूप छान मस्त बघण्यासारखे असतात. विंटर मध्ये तिथे काही नव्हतं जास्त काही. आणि संध्याकाळी मग आम्ही शिकारा राईड केली. शिकारा राईड आणि हाऊस बोट आमचं शेवटच्या दिवशी होतं. शिकारा राईड पण खूपच भारी असते. परंतु आम्हाला नेमकी आम्ही बोटीत बसतो आणि पाऊस चालला, खूप जास्त थंडी वाजत होती. थंडी पण जास्त होती. थोडा आमचा मूड गेला. म्हणजे आम्ही केला एन्जॉय, भरपूर एन्जॉय केला. पण म्हणजे आपण असं फोटोशूट रीलशूटला कसं थोडी थंडी कमी असते तर छान झालं असतं. मग तिथं थोडस खूप थंडी, म्हणजे आपण बॉम्बर जॅकेट तिथं कंपल्सरी वाटतं मला. म्हणजे नसतं तिथं तर, पण पाऊस पण इकडे पाणी, त्यामुळे जास्त थंडी वाढली. स्नोफॉल झाला ना त्याच्यानंतर चालू सगळीकडेच. आम्ही जेव्हा सोनमर्ग मधून निघालो तेव्हा तिथं 2 तासानंतर स्नोफॉल सुरू झाला. स्नोफॉल पण झाल्यानंतर काय होतं माहिती का, गाड्या अटकून जाते. आपल्याला जिथे तिथे थांबावं लागतं. मग खूप पैसे मोजावं लागतात हॉटेलवाल्याने, तो सांगत होता ना. स्नोफॉल झाला ना तर मग आपल्याला अटकून पडतो, किंवा मग आपण समजा हॉटेलमध्ये असलो ना तर मग आपल्याला दुसरी कुठे जाता पण येत नाही. मग आपला तो 1 दिवस पण वेस्टेज मध्ये जातो. म्हणजे आम्ही निघणार त्याच दिवशी आपल्या सगळ्या गाड्या बंद पडेल होत्या ना. आम्ही ना तो पण असं झालं होतं आम्हाला. आमचा जो 8वा दिवस होता ना, तो आम्हाला श्रीनगर पासून तर जम्मूला यायचं होतं. आणि आमची जी फ्लाईट होती, आपलं तर याचे काय होतं याचं त्याच्यामध्ये होतं का पॅकेज मध्ये, काय शिकारा राईड, हाऊस बोट. तर आमचं शिकारा राईड आणि हाऊस बोट हे सर्व पॅकेज मध्येच होतं. हाऊस बोट पण छान, म्हणजे हाऊस बोट मध्ये गेल्या अजिबात थंडी वाजत नाही. फक्त शिकारा बोट मध्ये, शिकारामध्ये थंडी वाजते आम्हाला. हाऊस बोट मध्ये पण ना आपल्याला पॉवर ब्लँकेट किंवा हिटर असतं, त्याच्यामुळे एवढी थंडी वाजत नाही. आणि जेवण पण चांगलं असं तिथलं. शिकारा राईड वरून आपण आम्ही हाऊस बोट वरून आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो. ते पण त्यांना सांगा. म्हणजे आमचा ना 8वा दिवस होता ना, तर आम्हाला
श्रीनगर पासून तर आम्हाला जम्मूला जायचं होतं आणि 260 किलोमीटर जास्त अंतर होतं ते काहीतरी 260 नाही जास्त अंतर होतं. तर ते पूर्ण अंतर आम्हाला ना ती जी गाडी होती त्या गाडीने यायचं होतं आम्हाला आणि आमची लगेच किती 4 वाजता आमची फ्लाईट पण होती. त्याच्यामुळे आम्ही खूप सकाळी म्हणजे आम्ही लवकर तुटलो होतो आणि 6 वाजता आम्ही त्या हाऊस बोट मधनं निघालो. हाऊस बोट मध्ये निघायचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शिकारावाले असते त्यांना बोलवायचं असतं आणि आपल्याला पाण्यातून जायचं असतं. 6 वाजता ते शिकारावाले आले. त्याच्यानंतर आम्ही त्या बोटीत बसून मग गेलो तिथनं. तर तो व्हिडिओ अजून काही प्रियांकाने टाकलेला नाहीये तर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल ना. येईल. हाय मायक सगळे काही तुम्हाला बघण्याची इच्छा आहे का म्हणजे बघायची इच्छा असेल ना तर मी ते व्हिडिओ शेअर करेल. असं सुरुवातीच्या काही व्हिडिओ व्ह्यूज आले पण नंतर काही व्ह्यूजच नाही आले. ते काय झालं की लेट आले माझे थोडे व्हिडिओ ना तर ते आमचे लॅपटॉप मध्ये होतं. लॅपटॉप रोशनीच्या घरी नाशिकला होतं. मिस्टरना शनिवारी सुट्टी असते त्यामुळे ते घ्यायला शनिवारीच जायला लागलं. मग थोडासा ते प्रॉब्लेम झाला ना व्हिडिओ घेणं देणं त्यामुळे व्हिडिओ लेट आले. तर तुम्हाला शेवटचा व्हिडिओ लास्ट व्हिडिओ राहील तो आपला काश्मीर ट्रिपचा तो बघायचा आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा. एका दिवशी मी ते आपल्या डेली रुटीनचं पण टाकेल आणि तो पण टाकेल पण मला कमेंट मध्ये सांगा ज्यात यांच्या जास्त म्हणजे जास्त कमेंट असेल तर मी लगेच शेअर करेल तो व्हिडिओ. आणि तो बघण्यासारखे आपल्या खाऊगल्लीमध्ये पण आम्ही खूप मजा केली आहे इंदोर मध्ये गेल्यानंतर आणि तिथून निघाल्यानंतर भरपूर काय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगू का आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाणं. तर आपल्यासारखं म्हणजे आता आपण हॉटेल आम्ही श्रीनगरमध्ये 3 दिवस होतो ना त्या हॉटेलमध्ये. श्रीनगरच्या हॉटेलमध्ये आपण 4 दिवस होतो. 1 दिवस पहलगाम मध्ये होतो आणि 1 दिवस जम्मू मध्ये गेलो ना. जम्मू मध्ये आम्हाला छान म्हणजे ब्रेकफास्ट पण छान भेटला आणि जेवण पण छान भेटलं कारण तो आमचा पहिला दिवस होता. आणि त्यानंतर आम्ही पहलगाम मध्ये गेलो. तिथं रिसॉर्ट होतं आम्ही घेतलेलं. तिथं पण म्हणजे चहा अजिबात म्हणजे काश्मीरला चहा पिऊच नाही असं वाटतंय मला हे ना. म्हणजे आम्ही 1-2दा घेतल्यानंतर आम्ही चहा पिलोच नाही. कॉफी वगैरेच घ्यायचो. कावा असतो तिथं स्पेशल तर काहींना आवडतो काहींना नाही आवडत म्हणजे ज्याची त्याची आवड चांगला असतो पण मग आम्हाला नाही आवडला तर काहींना आवडतो. भरपूर कावा पितात तिकडे आणि कॉफी पिलं तर चालतं. आणि जेवण पण पहलगाम मध्ये ठीकठाक होतं म्हणजे चालून गेलं असं. आणि पण श्रीनगर मध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 3 दिवस त्या हॉटेलमध्ये होतो तर नाही म्हणजे तिथं नाही एवढं काही नव्हतं पण मग आपण रोज तेच खायचो आम्ही. असं रोज पनीरची भाजी खायचो 3 दिवस कारण ती दुसरी राहायची ती थोडी वेगळी असायची ती आपण खात नव्हतो. पनीर कसं आपलं रोज म्हणजे आपण इकडे पनीरची भाजी करतो मग आम्ही पनीरच खायचो मग कंटाळायचो. मग रोज खाऊन आपण कंटाळतो म्हणून मग जाताना आपण खायच्या वस्तू पण घेऊन जायच्या. आम्ही सोबत घेऊन गेलो होतो. खायच्या वस्तू का बरं लागतात कारण आपण ना आम्हाला कसं टूरिस्ट पॅकेज तर्फे ना आम्हाला जे रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता होता. दुपारचं जेवण आहे ना आम्हाला बाहेर करायचं होतं परंतु आम्ही ना आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्ये जायचा. आम्ही बाहेर काही खात नव्हतं. मग आम्ही जे घरून काही वस्तू नेल्या होत्या ना त्याच गाडीमध्ये खायचो कारण उतरल्यानंतर आपण आजूबाजू सगळं बघायचं. तिथं सोनमर्ग गुलमर्गला काही एवढं खाण्याचं नसतं ना. वरती फक्त सोनमर्गला मॅगी असते. मॅगी पण किती रुपये होती 100 रुपयाला ना. आणि तिकडे काय असतं की संध्याकाळी ना 7 नंतर रस्त्यावरती गाड्या तुम्हाला दिसणार नाही. संध्याकाळी 6-7 नंतर त्यांना सर्व रस्ते बंद होऊन जातात. कोणीच रस्त्यावरती बाहेर. आम्हाला एकच दिवस लेट झालं होतं तरी पोलिसांनी आम्हाला आमची गाडी पण पकडली होती आता की एवढा लेट नाही. लेट पण नव्हतं 7:30 वाजले होते तरी पण नाही तिथं अलाउड जास्त बाहेर फिरणं. आणि आम्ही जम्मू मध्ये गेलो कसं किती भीती वाटायची म्हणजे वाटते थोडीफार भीती वाटते तिकडे नेच फिरून देते तिकडे. एवढं काही नाही सर्व भारी सर्व तिथले लोक पण ना एकदम प्रेमाने आपल्यापेक्षा मायाळू. आपण जेव्हा तिथे जातो ना तर आपल्याला क्वालिटी पण तशीच दिली जाते. सर्व्हिस पण चांगली देतात आणि त्याच्याबद्दल ते पैसे पण तसेच घेतात. काश्मीर म्हणजे ना काश्मीर तिथल्याच एका माणसाने मागे सांगितलं की ते काश्मीर नाहीये ते कॅश मोर आहे म्हणजे पैसे मागतं मोर कॅश मोर अजून पैसे द्या. आपण ते आपल्याशी एकदम प्रेमाने बोलतात आणि प्रेमाने आपल्याकडनं पैसे पण जास्त घेतात. आपल्याला जर बार्गेनिंग करता येत असेल ना तरच आपण तिथं म्हणजे कमी खर्चामध्ये आपण सर्व काही करू शकतो. खूप जास्त पैसे आपल्याकडनं खूप पैसे घेतात. तुम्ही गेले एक ठिकाणी घोडा करायला गेले ना तर तुम्हाला ते डायरेक्ट ना पर पर्सन 4,000-5,000 असे रुपये सांगणार पैसे सांगणार. तिथून ते तुमच्या 1500 पर्यंत 1000 पर्यंत येतील तुम्ही जर बार्गेनिंग केली. आणि घोड्यावाल्यांना पण ते पण पैसे द्यायचे आणि टिप पण द्यायचे घोड्यावाल्यांना. प्रत्येक ठिकाणी टिप आहे ना 50 ते 100च्या आतमध्ये द्यायची. त्याच्यावर जास्त कोणाला टिप देऊ नका
कारण की एवढे मुलं येतात, आपका फोटो निकाल के देते, फोटो एकदम भारी काढून देणार, पण ते पैसे पण घेणार तुमच्याकडनं. म्हणजे एक्स्ट्रा पैसे खूप घेतात, म्हणजे फोटोचे पण पैसे घ्यायचे आणि ते पण मग आपण असं याच्यावरती राहायचं थोडस सांगायचं टोटल खर्च. तर आम्हाला ना आता मी टोटल खर्च सांगतो आपल्याला. सांगते सगळं आम्हाला टोटल खर्च किती आले आहे, तर बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं ना. तर ट्रॅव्हलचा आमचा जो होता फ्लाईटचा ट्रॅव्हलचा तो आम्हाला 34,000 आला दोन्ही साईड मिळून. त्याच्यानंतर आमचं जे टूरचं पॅकेज होतं ते 35,500 होतं कपलचं. त्याच्यानंतर आम्ही इथून जाताना जो काही शॉपिंग करून गेलो त्याला आम्हाला 30,000 रुपये दोघांना खर्च आला. आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथे गेल्यानंतर जो खर्च आला तो 25,000 असा आम्ही केलेला. घोड्यांचा वगैरे तिथं खरेदी वगैरे खाणं पिणं सगळं 25,000. आणि तिथून आम्ही काही वस्तू बिस्तू घेऊन आल्या तर ते आम्ही काही याच्यामध्ये धरलेले नाहीये, ते आपल्या बजेटनुसार असतं. तर असं आम्हाला टोटल 1,25,000 रुपये आम्हाला खर्च आलेला आहे दोघांना मिळती. म्हणजे आमचं दोघांचा खर्च 1,25,000. तर इथून आम्ही काही शॉपिंग करून गेली ना तर म्हणजे मी लग्न झाल्यापासून जीन्स वगैरे काही घातलेली नव्हती, त्यामुळे आम्हाला सगळी नवीन खरेदी करायला लागली ना. त्यामुळे तर काहींकडे असतं मग एवढं काही लागत नाही शॉपिंगला असं, पण आम्हाला आमची सगळी नवीन शॉपिंग होती त्यामुळे आम्हाला इथल्या पण शॉपिंगला पैसे लागले. तर आमच्या सगळा संपूर्ण खर्च या ट्रिपचा, काश्मीर ट्रिपचा 1,25,000 रुपये झाला. आणि पण खूप छान मस्त ट्रिप झाली आमची. आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही पण सगळे व्हिडिओ बघितले ना, ज्या त्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्की माझे व्हिडिओ आहे सगळे काश्मीरचे नक्की जा आणि बघा. काश्मीर खूप बघण्यासारखं आणि मस्त आहे. आणि तुमचाही प्लॅन चालू आहे, बराच काही प्लॅन करताय तर नक्की काश्मीर ट्रिप करा. मेन म्हणजे ना आम्हाला टूर्स वाल्यांचं परवडलं. टूर्स कारण की 35,500 2 जणांचं आणि ते पण 8 दिवस आणि 7 रात्रीचं. खाणं पण हॉटेल पण खूप छान होतं. त्याच्यामध्ये ती गाडी जी होती आम्हाला पूर्ण, आणि ते ड्रायव्हर पण छान असतात, एकदम प्रेमाने बोलणार. ते सगळे आपले एकदम असे प्रेमाने बोलणारे व्यक्ती लोक भेटतात. जाणार असं ना तर अजिबात घाबरायचं नाही, फ्री रिलॅक्स होऊन जा, एवढं काही नाही त्याच्यामध्ये. मग तिथले लोक असे वाटतात बोलतात, म्हणजे तिथं फिरणं अलाउड नाही बाकी काही नाही, पण तिथले आपल्याला जे पण भेटले ड्रायव्हर भेटले घोडेवाले भेटले एकदम समजून घेतात, एकदम प्रेमाने सांगतात. हिंदीमधूनच बोलावं लागतं, पण असं चिडचिड वगैरे काहीच नाही. मला असं वाटतं आपल्या इकडचे लोक जसं चिडचिड करतात. तर खर्च आपला होतच राहतो, परंतु या गोष्टी आयुष्यामध्ये एकदाच होतात. तर निश्चितच जाऊन या. आणि शक्यतो ना फोन जेवढा कमी काढता येईल तेवढा काढा. फोटो बिटो काढायला तिथले माणसं असतात त्यांच्यामुळे फोटो काढून घ्या. त्या गोष्टी आपल्याला परत पाहायला भेटणार नाही. आम्ही 2 दिवस गेलो ना, 2 दिवस फक्त फोटोच काढायचं, कारण तर प्रत्येकाला फोटोचे वेळ असतं आणि आपल्या त्या आठवणी असतं, आपण फोटो काढतोच. पण आपल्याला फोटो काढण्यात खूप वेळ जातो. तर तिथे ना 100 रुपये देऊन फोटो काढणार असत. नंतर आम्ही लास्टचे 3 दिवस आहे ना पैसे द्यायचो 100 रुपये आणि आम्ही आमचे फोटो काढून घ्यायचो, असं केलं होतं. कारण मग आमचं शूट पण राहायचं, मग बघायचं की फोटो काढायचं असं होतं. त्यामुळे तुम्ही पण गेला ना तर 100 रुपये द्यायचे आणि त्यांच्याकडून फोटो काढून घ्यायचे. छान मस्त रील पण आमच्या त्यांनीच काढलेले, फोटो पण त्यांनीच काढलेले आणि सगळे छान छान आले ना. आणि त्यांना माहित असतं सगळे काही, त्यांना पण सवय असते कसा काय पकडायचा वगैरे सगळं काही. एवढा आमचा आजचा ट्रिप सगळं काही खर्च, ट्रिप बद्दल माहिती, बरंच रिक्वेस्टेड आपला हा व्हिडिओ होता. आणि मिस्टरांना सुट्टी ड्युटी असते, रात्री येतात, त्यामुळे मग थोडासा लेट आलाय. तर चला करायची व्हिडिओची एंड. जाऊन या तुम्ही पण काश्मीरला, बघून या. मिस्टर सांगतायत जाऊन या, बघण्यासारखं आहे, खरंच बघण्यासारखं आहे काश्मीर. काश्मीरचा ट्रिपचा मी खर्च सांगितला ना, तर काश्मीर ट्रिप नक्की करा. ज्या त्यांचा प्लॅन आहे त्यांनी, एकदम बघण्यासारखं आहे. आणि खर्च काय होतच असतो, पण ह्या आठवणी आपण साचून ठेवतो आणि थोडा एन्जॉय पण केलाच पाहिजे ना. तर आम्ही खूप केलाय, तुम्हीही करा. तर चला. आणि उद्या पण आता आम्ही कुठे गेलो होतो काय, उद्याचा पण आजचा दिवस खूप माझा धावपळीत गेलेला आहे. पापडच्या ऑर्डर, साड्यांचा पण नवीन कलेक्शन तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, भरपूर काय ऑर्डरी चाललंय आणि असायचं पण चालू आहे थोडं ऍडमिशनचं आमचं सगळं काही. तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.